नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज जसं तुम्ही थंबनेलवर पाहिलंय एक्झॅक्टली सेम आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याला प्रति महिना 13,000 रुपये विद्यावेतन कसं मिळणार आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. एक वेळेसचा 10,000 रुपये दिल्लीला जाण्याचा खर्च कसा मिळवणार त्याच्यावर पण चर्चा करणार आहोत. आणि वन टाइम मध्ये 18,000 रुपये कसे मिळाले त्याची पण चर्चा करणार आहोत. तर याची डिटेल्स गाईडलाईन याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओला बिलकुल मिस करू नका, कुठल्याही पद्धतीने स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि हो व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला एक कमेंट करा आणि व्हिडिओला एक शेअर करा. तुमच्या या गोष्टीमुळेच मी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित होत असतो. चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करायचा आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, ट्रिबल रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांना काय केलं, एक उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून काय करत आहात की ज्या विद्यार्थ्यांना काय करायचं, एक ट्रेनिंग घ्यायची. कोणती ट्रेनिंग? कॉम्पिटिटिव्ह एक्झामची ट्रेनिंग घ्यायची. त्यांच्यासाठी त्यांना काय केलं की प्रत्येक जातीनिहाय वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्थापना करून प्रत्येकांना लाभ घेता येईल यासाठी त्यांना प्रयत्न केला. तर आपण ते फर्स्ट ऑफ ऑल ही जी वेबसाईट आहे trti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती आलेलो आणि इथं आल्याच्या नंतर तुमच्या समोर एक इम्पॉर्टंट नोटीस फॅक्ट्स होते, इकडे तुम्हाला फ्लॅश होते, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सांगितलं की आम्ही ऍप्लिकेशन इन्व्हाइट करत आहोत. कशासाठी? प्री ट्रेनिंग किंवा कोचिंग स्कीम ऑफ TRTI, बार्टी, सारथी आणि महाज्योती. आता सगळ्यांना ह्या गोष्टी माहित असतील, TRTI काय, बार्टी काय, सारथी काय, महाज्योती काय. तरी पण परत सांगतो नवीन काही विद्यार्थ्यांसाठी. TRTI ही एक संस्था आहे जी आदिवासी लोकांसाठी, ज्याला आपण स्पेशली समजा थोडक्यात डिस्क्राईब करायचं म्हणलं तर एसटी कास्ट साठी काम करते. त्यांच्या योजनेमधून त्या लोकांना पुढे नेण्याचं काम करते. आता मग बार्टी काय? बार्टी ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असलेली ही हे म्हणतो आपण संस्था म्हणून, ज्याच्यामध्ये एससी कास्टचे जे लोक आहेत त्यांना पुढे नेण्याचं काम बार्टी करते. तर सारथी काय? सारथी ओपन या च्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं काम करते. आणि महाज्योती काय? तर महाज्योती म्हणजे विजे जे कास्टचे लोक आहेत, विजेएनटी, तर त्या लोकांना पुढे नेण्याचं काम करते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी जसं थंबनेलवर सांगितलं की जातीनिहाय प्रत्येक लोकांना या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे. तर मग याच्या काहीतरी बेसिक कंडिशन आहेत, बेसिक क्रायटेरिया, मग त्यासाठी काय करायचं आपल्याला ते आपण पुढे पाहतो. ओके वेल, तर आपण सर्वप्रथम काय करूयात, यांचे काही इन्स्ट्रक्शन आहेत. फॉर्म भरण्यापूर्वीचे इन्स्ट्रक्शन आहेत, त्याच्यानंतर लागणाऱ्या डॉक्युमेंटचे इन्स्ट्रक्शन आहेत आणि भेटणाऱ्या बेनिफिटचे इन्स्ट्रक्शन आहेत. तर आपण सगळ्यात अगोदर काय करू, सगळ्यात महत्वाचं काय, बेनिफिट्स. चला बेनिफिट्स बघूया. तर याच्यामध्ये पहा, यांना सांगितले आपल्याला क्लिअर कट या पीडीएफ मध्ये दिले, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत राबवित येणाऱ्या योजनानिहाय लाभाचा तपशील. आता लाभाचा तपशील कोणता? आता बघा इथं थोडं मी झूम करतो तुम्हाला, जसं मी थंबनेलवर टाकले विद्यावेतन प्रति महिना किती पहा, 13,000 रुपये. 80 लाख फक्त एकदा किती आहे, 18,000. आणि दिल्लीचा प्रवास खर्च किती दिले, 10,000 रुपये. वेल, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनेच्या एकूण 10 योजना इथे दिलेल्या आहेत, फर्स्ट टू 10 पर्यंत. तर याच्यामध्ये पहा जी युपीएससी आहे, आता युपीएससी साठी एखाद्याला स्पर्धा परीक्षेसाठी खाजगी ट्रेनिंग घ्यायची, मग त्याच्यासाठी ती जी योजना आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इलिजिबल झाला, त्यांची सीईटी कंडक्ट करतात, त्या सीईटी मध्ये जर तुम्ही इलिजिबल झाला तर त्याचा तुमचा लाभ घेण्याचा कालावधी जो आहे तो 11 महिन्याचा आहे. याच्यामध्ये काय माहितीये का, सगळ्या विद्यार्थ्याला तर ट्रेनिंग देऊ शकत नाही, म्हणून जे इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकूण 100 विद्यार्थ्यांचं टार्गेट त्यांना दिले. त्याच्यामध्ये विद्यावेतन 13,000 रुपये प्रति महिना, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं. 80 लाख म्हणजे एकाच वेळी मिळणारा जो बेनिफिट आहे ते आहे 18,000 रुपये. आणि दिल्लीला एकदा जाण्या येण्याचा प्रवास खर्च तुम्हाला 10,000 रुपये एकाच वेळेस मिळणार आहे. वेल, त्याच्यानंतर आहे युपीएससी मध्ये नागरी सेवा, याच्यामध्ये आणखी एक योजना आहे. त्या योजनेमध्ये 11 महिन्याचा कालावधी. आता तुम्ही म्हणताल ही एक योजना, ही एक योजना, ही एक योजना, मला कुठली मिळणार? या योजनेमध्ये तुम्ही ज्याला इलिजिबल ठरताल ती योजना तुम्हाला मिळू शकते. फक्त काय आहे की इकडे कॅपॅसिटी कमी जास्त आहे विद्यार्थ्यांसाठी, ड्युरेशन कमी जास्त आहे आणि येणारं बेनिफिट सुद्धा कमी जास्त आहे. इथं पहा विद्यावेतन किती आहे, 13,000 रुपये. 80 लाख आहे, 18,000 रुपये. परत एक आहे, ही आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण एमपीएससी म्हणतो. तर याची पूर्व प्रशिक्षण आहे. याच्यामध्ये 11 महिन्याचा कालावधी, एकूण लाभार्थी 400. मिळणार विद्यावेतन इथं थोडं कमी आहे, 10,000 रुपये प्रति महिना आणि एका वेळेस 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पहा आणखी एक आहे, ज्याच्यामध्ये विधी आपण कशाला LLB ला म्हणतो, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगला म्हणतो. तर याच्यामध्ये विधी मध्ये 50 विद्यार्थी आणि इंजिनिअरिंग मध्ये 50 आहे. त्यांच्यासाठी सेम 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 एक वर्षातून एक वेळेस मिळतील. आता याच्यामध्ये पहा
एमपीएससी मध्ये PSI, STI आणि ADO ह्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठीचा 6 महिन्याचा ड्युरेशन असलेली एक योजना आहे. त्याच्यामध्ये 400 विद्यार्थी घेणार आहे, 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 एक वेळेस. तर अशा आता तुम्ही इथं भरपूर योजना आहेत. याच्यामध्ये सगळी माहिती सांगत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ लांब होईल. तुम्हाला याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही जावं, हे वाचावं आणि याच्याशी निगडीत आणखी काही गोष्टी आपण पुढे डिस्क्राईब करतोय. वेल, चला आता याच्यामध्ये आपल्याला 2 ठिकाणी त्यांना दिलेत. आता याला आपण सर्वप्रथम झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं होईल. ओके, तर इथं पहा की कॉमन एंट्रन्स टेस्ट किंवा आपण सीईटी म्हणतो, तर सीईटी ते घेणार आहेत. कशा पद्धतीने सीईटी घेणार आहेत त्यांना सांगितलंय की एका वेळेस एका योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. म्हणजे ह्या ज्या योजना दिल्या त्याच्यापैकी एकच योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. एका वेळेस एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती आपण प्राप्त झालेला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून डॅशबोर्ड पानावरील न्यू ऍप्लिकेशन या टॅबला क्लिक करून इतर योजनेचा लाभ योजनेकरिता अर्ज भरता येईल. तथापि योजनेकरिता उमेदवाराने आवश्यक अर्हता, वय व अर्जात नमूद केलेली पात्रता अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की तुम्हाला एक फॉर्म भरायचा तर भरा, वेल, पण जेव्हा तुम्ही डॅशबोर्डला येता तेव्हा तुम्हाला जर दुसऱ्या स्कीमला अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता. पण त्यासाठी त्यांना काही डॉक्युमेंट सांगितले, जसे की डॉक्युमेंट मध्ये पहा डोम असेल, हे मॅन्डेटरी आहे सगळ्यांसाठी. आता कास्ट ओपन वाल्यांसाठी कास्टची गरज नाहीये. ज्यांच्यासाठी कास्ट आहे त्यांना कास्ट आणि व्हॅलिडिटी तुमच्याकडे ठेवावी असं त्यांना सांगितले. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असावेत हे पण त्यांना सांगितलेलं आहे. परत काय म्हणतात ते, किंवा शासकीय योजनेमध्ये तुम्ही लाभ घेता येणार नाही, जे ऑलरेडी शासकीय सेवेत आहेत त्यांना. आता बरेच जण काय करतात, चुकीची माहिती भरतात वगैरे, तसं करू नका विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना लाभ मिळणार त्यांना लाभ घेऊ द्या, दुसऱ्यांचा फायदा होऊ द्या. आपण जर शासकीय सेवेत असतो तर तुम्ही घेऊ नका. त्यांना सांगितलं की चुकीची खोटी माहिती वगैरे देऊ नका. जर तसं लक्षात आलं तर तुम्हाला तात्काळ प्रवेश रद्द करण्यात येईल किंवा आणखी काही कारवाई असेल तर त्यांच्यानुसार ते करून घेतील. त्यानंतर काय सांगितले, आपण एखादी प्रवेश स्पर्धा परीक्षा पास झाले असल्यास किंवा कोणत्या ठिकाणी कामासाठी रुजू होणार असल्यास अशा उमेदवारांना सुद्धा अर्ज करू नका. जे जॉईन व्हायला लागले त्यांना अर्ज करू नका, दुसऱ्यांना लाभ मिळू द्या असं मेन्शन केलंय. नमुना 7, याच्यामध्ये काय म्हणते, मुद्दा 7 मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याला परत पुनरावृत्ती करू नये. त्यानंतर काय 9 मध्ये काय सांगितले, सीईटी उत्तीर्ण झाल्यावर मूळ कागदपत्र संबंधित प्रशिक्षण संस्थेत दाखल करायचे. जितके महिने कालावधीचा प्रवेश असेल तो पूर्ण करणे बंधनकारक आहे. फॉर एक्झाम्पल आपण 6 महिन्याच्या एक ट्रेनिंग पिरियड साठी अलॉट झालो किंवा पास झालो, जॉईन झालो, तर आपल्याला 6 महिने करावं लागेल. अर्धवट सोडून जाता येणार नाही किंवा गेला तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. म्हणजे थोडक्यात जर करायचं असेल तर करा, नाही तर दुसऱ्याचा फायदा होऊ द्या. त्यानंतर काय, जर आपण योजनेकरिता खोटे कागदपत्र दाखवून जर काही हे केलं, लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याकडे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं पण सांगितलं. त्यानंतर सांगितलं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यावर फॉर्म डाउनलोड करा, प्रिंट घ्या. फॉर्म एकदा प्रिंट मिळणार आहे, पुन्हा मिळणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म केअरफुली सांभाळून ठेवा, पीडीएफ घ्या, मोबाईल मध्ये ठेवा. त्यानंतर काय सांगितलंय की योजनेमध्ये सीईटी कोणती मूळ कागदपत्र न तपासता आपल्या ओके तर याच्यामध्ये काय सांगितलं की आपण सीईटी घेण्यापूर्वी कुठले कागदपत्र तपासणार नाही, तुम्ही डायरेक्ट सीईटी ला जा. सीईटी जेव्हा तुम्ही पास होताल त्यावेळेस मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल असं सांगितलं. आणि सीईटी ही मेरिट वर आहे असं पण यांना मेन्शन केलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर सीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मेरिट यादीत आल्यावर आपापली मूळ कागदपत्र संबंधित ठिकाणी संबंधित दिलेल्या वेळेमध्ये जाऊन आपण तिथे प्रवेश घ्यायचा. जर आपण ते केलं नाही तर आपला प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल अशी त्यांना सूचना इथे आपल्याला मेन्शन केली आहे. त्यांना नंतर काय सांगितले, सीईटी निकालच्या नंतर 7 ते 10 दिवसातच ही प्रोसेस करायची आपल्याला. आणि त्यांना सांगितले की आम्हाला काही कॉन्टॅक्ट करू नका, आम्हाला फोन लावू नका, इथं सांगितले आपण डायरेक्ट तिथे जाऊन भेट द्यायची. त्यानंतर परीक्षा व निकाल पूर्व प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित योजनेच्या कार्यक्रम करता संस्था निवड करण्यासंदर्भात पात्र झालेल्या उमेदवारांना पुढील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथे अपडेट आम्ही देतच राहणार आहे. आणि दुसरं की तुम्ही त्यांची साईट जी आहे तिला बुकमार्क करून तुमच्या मोबाईल मध्ये, पीसी मध्ये ठेवा आणि सारखं चेक करत राहा, काही अपडेट येतात जातात त्याच्याबद्दल. ओके, त्यानंतर आहे सीईटी साठी ऍडमिट कार्ड जे आहे ते घेऊन जाणे गरजेचं आहे. इथं अर्ज प्रक्रिया, वेळापत्रक, सीईटी ऍडमिट कार्ड याच्या संदर्भात कुठलीही पत्र व्यवहार केला जाणार नाही. आपण आपल्या साईटला जाऊन चेक करायचं. साईटचं बुकमार्क सांगितले ते महत्वाचं आहे, विसरू नका. त्यानंतर त्यांना सांगितलं की एक्झाम सिटी संदर्भात 1, 2, 3, 4, 5 हे संपर्क दिले, जे प्रेफरन्स दिले ते परत चेंज होणार नाही. म्हणजे कुठल्याही स्टेपला फॉर्म भरताना व्यवस्थित केअरफुली फॉर्म भरा. काही अडचण वाटल्यास मला कमेंट करा. त्यानंतर एक्झाम सिटी रद्द होणार नाही वगैरे वगैरे सांगितले आपल्याला त्यांना. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर हे काळजीपूर्वक भरा, चुकू नये असं पण परत सांगता येते आपल्याला 2-3 वेळेस.
हॉल तिकीट साईट वरून डाउनलोड होणार आहे, त्याची कॉपी सांभाळून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन होईल तेव्हा ते लागणार आहे. त्यानंतर त्यांना काय सांगितलं की जे बेसिक रिझर्वेशन्स असतात, जसं की आपण म्हणू डिसॅबिलिटी, महिला, अनाथ, तर त्यानुसारच एक गुणक्रमाने पात्र यादी लावण्यात येणार आहे साईटला, ते पण पाहून घ्या. त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा 8 लाख आहे, ती आपण मेन्शन व्यवस्थित करा की आपल्याकडे असणे गरजेचे. अशा पद्धतीचे एक बेसिक क्रायटेरिया फॉर्म भरण्यापूर्वी आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे, हे त्यांना सांगितलं. आता मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण बेनिफिट्स कव्हर केलेत, त्यानंतर त्याच्या इतर महत्त्वाच्या सूचना कव्हर केल्यात, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म. आता फॉर्म मध्ये काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहूया. आता पहा, फॉर्म मध्ये आपल्याला सगळ्यात आधी ईमेल आयडी, मोबाईल नंबर प्रत्येकाकडे आहे, काही वेगळं मेन्शन करायची गरज नाही, फोटो आणि सिग्नेचर. आता इकडे बघा, फोटो व स्वाक्षरी खालील साईज मध्ये. आता साईज दिली, साईज प्रत्येक जण करू शकते की फोटोची साईज एवढी पाहिजे, साईनची साईज एवढी पाहिजे, किंवा तुम्ही कॅफेवर जाऊन भरणार असेल तर कॅफेवाला करून देईल तुम्हाला, किंवा तुम्ही बेसिकली करू शकता, एवढं काही फारसं मोठं नाही. आता आपल्याला कागद सगळे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. आता याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मोबाईल मध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठले कागद लागणार आहेत. 10वीची गुणपत्रिका, 12वीची, ग्रॅज्युएशनची, डोमासाईल, आधार, जातीचं प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी, जर दिव्यांग अनाथ असाल तर त्याचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा. त्यानंतर त्यांना फॉर्म कसा भरायचा त्यासाठी सांगितले, न्यू रजिस्ट्रेशन करायचे, प्रोफाईल मध्ये जायचे, प्रोफाईलचा आयडी पासवर्ड आपल्या मोबाईलला येतो तो सेव्ह करून ठेवा, ईमेलला येतो तो पण सेव्ह करून ठेवा, ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये व्यवस्थित माहिती भरा, चुकू देऊ नये. त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, प्रोफाईल, बेसिक, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट्स, प्रूफ, तर याच्यामध्ये केअरफुली माहिती आपल्याला परत चालायचं. आणि त्याच्यामध्ये आणखी एक सांगितले अत्यंत महत्वाचे, हे थोडंसं इथं व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित वाचा, मी तुम्हाला सांगत आहे तरी पण तुम्ही लक्ष द्या. याच्यामध्ये पहिल्या वेळी एका योजनेसंदर्भात अर्ज करताना देण्यात आलेले परीक्षा संदर्भित जिल्हे, निवडीचे प्राधान्यक्रम, एक्झाम सेंटर, सिटी 1 2 3 4 5 रेफरन्स, हे उमेदवाराने भरल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या अर्जाकरिता कायम राहतील. म्हणजे मला जर 5 योजनेसाठी फॉर्म भरायचा, मी पहिल्या योजनेसाठी भरला, त्याच्यामध्ये जे एक्झाम सेंटर दिले ते सगळ्यांसाठी कॉमन असतील असं सांगितलं, याच्यामध्ये बदल होणार नाही ते पण सांगितले. त्याच्यामुळे हे केअरफुली भरणं गरजेचं आहे. आता हीच माहिती त्यानं परत इंग्लिश मध्ये थोडंफार दिलेलं आहे, तर इथं पण वाचून घेऊ शकतो आपण. आणि ही माहितीसाठी फोटो, सिग्नेचर वगैरे सगळं व्यवस्थित केअरफुली आपल्याला स्कॅन करून घ्यायचं. ही एक बेसिक डिटेल त्यांना आपल्याला दिली होती, आणि त्यांना कॉन्टॅक्ट दिलाय. अर्ज करताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यांना काही ईमेल आयडी वगैरे इथं दिलेलं आहे, त्यांचं मोबाईल क्रमांक दिला बघा हा, तर तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला केअरफुली काही अडचणी आल्या तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. वेळ सुद्धा सांगितली, वेळेत कॉन्टॅक्ट करा 10 ते 6, दुसरा पण आहे 10 ते 6 मध्ये. आणि अदरवाईज काही क्वेरीज असेल तर ईमेल सुद्धा तुम्ही करू शकता. पण ईमेलला काय माहिती का, एक 2-3 दिवस साधारणतः लागतात, कारण की ईमेल मोठ्या प्रमाणात येतात ना, त्यामुळे ईमेलवर कॉन्टॅक्ट करायचं असेल तसं लक्षात ठेवा, आणि मोबाईलवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईट ऑफिशियल आहे, इथं वेबसाईट दिली, या वेबसाईटला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही एक बेसिक डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म संदर्भात मी तुम्हाला पूर्ण डिस्क्राईब केली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नवीन नवीन योजना येतच राहतात. तर आपण याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावर व्हिडिओ यायला हवा का, तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.